रामराम मंडळी व रामराम गावकरी मित्रांनो, मागे जसं आपण सांगितलं होतं की ग्रामपंचायतच्या बोर्डावरती घरकुलची यादी लावलेली होती. त्या सदरील व्यक्तींचे रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेले आहेत व काही व्यक्ती राहिलेल्या व्यक्तीने त्यांचे आधार कार्डचे एक झेरॉक्स व बँक पासबुकचे एक झेरॉक्स ग्रामपंचायतला घेऊन यावे व ज्या व्यक्तींचे आपण गेल्या महिन्यात रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेले होते त्या व्यक्तींचे आधार ऑथेंटिकेशन करण्याचे आलेले आहेत. आधार ऑथेंटिकेशन करण्याची यादी परत आपण ग्रामपंचायतच्या बोर्डावर लावलेली आहे. त्या सदरील यादीमध्ये ज्या व्यक्तींचे नावं आहेत त्या व्यक्तींनी त्यांचं फक्त आधार कार्ड घेऊन ग्रामपंचायतला यावे, कारण ज्यांचं आपण गेल्या महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं घरकुलचं त्याच व्यक्तींचं आधारचं ऑथेंटिकेशन करण्याचं काम आलेलं आहे. कारण त्यांचं आधार ऑथेंटिकेशन केल्याशिवाय त्यांना पहिलं पेमेंट जमा होणार नाही. तेव्हा घरकुलच्या सर्व लाभार्थ्यांनी जे की यादीमध्ये आहेत ऑथेंटिकेशन करण्यासाठी, ऑथेंटिकेशनच्या यादीमध्ये जेवढे घरकुलचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्याने सदरील त्यांचं आधार कार्ड घेऊन ग्रामपंचायतला यावे. धन्यवाद.